कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय नाटक आहे तुझी? का बोलवलंयस मला? काही कामधंदी नाहीये तुला? तुझी ती बॉस शिवा ओरडत नाही तुला? बोलायचंय तुझ्याशी। काय बोलायचंय माझ्याशी? एकतर परत शिवाची बाजू घ्यायची असेल किंवा माझी समजूत काढायची असेल। मला ना दोन्ही नकोय चंदन। तुझे हे प्रयत्न थांबव आणि परत असा टाइमपास करायला मला बोलवू नको, नाहीतर मला सगळं खरं कळलंय दिव्या। तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती ग। काय काय कळलंय तुला? काय सगळं कळलंय? काय बोलतोयस तू? हे बघ, काही बडबडू नकोस हा, मला माहिती नाही काही। पुरावा आहे माझ्याकडे, दाखव। ही चिठ्ठी तू आशूला लिहिलेली, आठवते? नाही आठवत? मी आठवण करून देतो। नाही, शेवटी तू काय काय लक्षात ठेवशील ग? तुझ्या त्या छोट्याशा मेंदूला त्रास होईल, मी सांगतो। कारण तू काय केलंयस मला सगळं कळलंय। तू आशूला भेटलीस, त्याला ही चिठ्ठी दिलीस, आणि ती तू कधी दिली? शिवाच्या वाढदिवसाला। ही हे काय आहे? मला नाही माहिती ही कोणी लिहिली आहे आणि माझा याच्याशी काही संबंध नाही। मग हातातून खेचून घेण्याचा प्रयत्न का केलास? चंदन, तू शिवाच्या नादाला लागून माझ्यावर संशय घेतोयस? मी बायको आहे तुझी। आपला डिवोर्स अजून झालेला नाहीये, पण हा व्हायला वेळही लागणार नाही। नाही, ही अशी ऐकणार नाही। मी जाते इथून। तू काही बडबडून मला अडकवायचा प्रयत्न करू नकोस चंदन। शांत बस। तू कोणालाही कितीही खोटं बोलून फसवू शकतेस, पण मला नाही। कारण मी तुला चांगलंच ओळखतो आणि तुझं अक्षरही। स्वतःसाठी तू काय काय करू शकतेस, कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतेस, हे मला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे निमूटपणे कबूल कर की हे सगळं तूच घडवून आणलेस। मी काहीही केलेलं नाही। हे बघ दिव्या, सध्या हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्ये। तू जर कबुली दिली नाहीस तर मी हे सगळ्यांना जाऊन सांगेन, मग प्रकरण भलतीकडेच जाईल ना। चंदन, असं करशील माझ्यासोबत? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? मी बायको आहे तुझी। आपल्यात सगळं नीट होऊ शकतं, मला फक्त वेळ दे। आता रडून काही उपयोग नाही दिव्या। मी तुला फार तर फार रुमाल देऊ शकतो, सिंपथी नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रकरण फक्त आपल्यापुरतं नाहीये, कोणाचं तरी आयुष्य याच्यावर अवलंबून आहे। हे बघ, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून मी तुला एक संधी देतो। हे सगळं तूच केलंय हे कबूल कर। कदाचित मी तुझी काहीतरी मदत करू शकेल आपल्या प्रेमाखातर। दिव्या, दिव्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये। या सगळ्या प्रकारात तुझ्या बरोबर कोण कोण होतं मला सांग। का शांत आहेस तू? सांगायचं नाहीये? आपल्या प्रेमाला एक संधी नाही द्यायची आहे तुला? कम ऑन दिव्या, हे सगळं तूच केलंयस हे कबूल कर।
चंदन, मी काहीही केलेलं नाहीये. ठीक आहे, मग मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं शिवाला सांगतो. तुझ्या आईला, बाई आजींना सुद्धा सांगतो, आणि हा, आशूलाही सांगतो. मी जातोय दिव्या. मला खूप वाईट वाटतंय, पण आय एम सॉरी, माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. चंदन, मी सांगते सगळं, पण तुला माझी शपथ आहे, तू कोणालाही काहीही सांगणार नाहीस. ठीक आहे, सांग सगळं. आणि हा, एक शब्दही खोटा नको. या बोल. हो, मी केलं सगळं. मीच लिहिली आहे ती चिठ्ठी. मी गेले होते आशूला भेटायला. शिवाच्या वाढदिवसाला, बरोबर? हो. आशू शिवाला प्रेमाची कबुली देणार होता, तेव्हा त्याला भेटून मी ही चिठ्ठी दिली. पुढे बोल. पुढे काही नाही. नक्की? आशूने आरोप केला होता की ते गुंड शिवानेच पाठवले होते. त्याचं काय? ते मी आणि कीर्तीने मिळून पाठवले. शिवाचा पक्याबरोबर फोटो दाखवून खोटं बोललो. दिव्या, तुला कळतंय तू काय केलंयस? अगं शिवा सख्खी बहीण आहे तुझी. एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही, आणि तू तुझ्या सख्ख्या बहिणी बरोबर असं वागलीस. वाटलं नाही का ग तुला काही? हो, वागले मी असं. केलं मी सगळं, कारण माझ्या हक्काचं सगळं तिला मिळालं. इतकं मोठं घर तिला मिळालं. तिच्या अंगावर दागिने होते, सेवेसाठी नोकर होते तिच्याकडे. माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं. का? कारण मी तुझ्या खोट्या थापांना भुलले. भर मांडवातून पळून आले मी तुझ्यासाठी. त्या गावात जेव्हा शेण सारवत होते ना, तेव्हा तिचं सुख बघवलं नाही मला, म्हणून आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं मी. घेतले कीर्तीकडून पैसे हवे होते मला, म्हणून आशूच्या मनात शिवाबद्दल राग निर्माण केला मी. त्या पक्याला मीच पाठवलं तर शिवाकडे. मुलाच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पैसे घ्यायला लावून त्याचा फोटो काढला आणि पाठवला कीर्तीला. मी त्या पक्याला गुंड घेऊन आशू आणि नेहावर हल्ला करायला लावला. त्याचं कापर शिवावरच फुटलं. पण खरं सांगू का चंदन, ह्या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस. तू जर मला फसवलं नसतस ना, तर हे सगळं करायची वेळ झाली नसती. अरे अशक्यच दिव्या. तू काय केलंयस तुला कळत नाहीये. काय करू? ह्याने सगळं खरं सांगितलं तर घरचे सगळे विरोधात जातील. चंदन, हे तुझ्या सांगण्यावरून मी सगळं तुला खरं खरं सांगितलंय. आता हे कुठेच बोलू नकोस. तू माझी शपथ घेतलीस. जसं चाललंय तसं चालू दे ना. चुकूनही यातलं काही बाहेर पडलं ना तर काही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.